श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 12। श्री गणेशाय नमः। करावया जग उद्धार, हरावया भूभार, वारंवार परमेश्वर नाना अवतार धरीत असे भक्त जनतारणार्थ अक्कलकोटी श्री दत्त यतिरूपे प्रगट होत तेची समर्थ श्री स्वामी। गत अध्यायाच्या अंती बाळप्पा आले अक्कलकोटी, पुण्यनगर पाहुणे दृष्टी आनंदपोटी नचमावे। त्या दिवशी श्री समर्थ होते खास बागेत, यात्रा आली बहुत गर्दी जाहली श्रीजवळी। दर्शन इच्छा उत्कट चित्ती, खडी साकर घेऊन हाती, गर्दी माझी प्रवेश करती स्वामी सनिध्य पातले। अजानुबाहू सुहास्य वदन श्री स्वामी मूर्ती पाहोन, बाळप्पाने धावोन दृढचरण धरियेले। येवोनिया भाणावरती श्रीचरणाची सोडली मिटी, ब्रह्मानंदन माये पोटी स्तोत्र ओठी गातसे। श्री समर्थ त्यावेळी पडले होते भूतळी, उठोनिया काय केली लीला एक विचित्र। सर्व वृक्षांशी आलिंगन दिले त्यांनी प्रेमे करून, बाळप्पावरचे प्रेम ऐशा कृतीने दाखविले। त्या सवे एक जहागीरदार ते होते बिराडावर, स्वयंपाक करून तयार म्हणती जाऊन दर्शना। म्हणती जाऊन स्वामींसी अर्पण करा नैवेद्यासी, अवश्य म्हणून तयांसी बाळप्पा तेव्हा चालले। या समयी श्री समर्थ असती नृप मंदिरात, राजा आज्ञे वाचून तेथे प्रवेश कोणाचा न होय। मार्गावरून परतले सत्वर बिराडावरी आले, तेथे नैवेद्य अर्पण केले मग सारिले भोजन। नित्य प्रातःकाळी उठोन सत्कर्माते आचरोन, घेऊन स्वामी दर्शन जपा लागी बैसावे। श्री शंकर उपास्य दैवत त्यांचे करावे पूजन नित्य। मध्यानी येता आदित्य जपानुष्ठान आटपावे, करी झोळी घेऊनी श्री स्वामींजवळी येऊनी, मस्तक ठेवूनी चरणी जावे भिक्षे कारणे। मागोनिया मधुकरी यावे मग यावे बिराडावरी, जी मिळेल भाजी भाकरी त्याने पोट भरावे। घ्यावे स्वामी दर्शन मग करावे अनुष्ठान, अशा प्रकारे करोन अक्कलकोटी राहिले। चोळप्पा आदी करोन सेवे करी बहुत जन, त्यात सुंदरबाई म्हणून मुख्य होती त्यावेळी। एके दिवशी तयांसी बाई आज्ञा करी अशी, आपण ही श्री सेवेसी करीत जावे आनंदे। बहुत जन सेवे करी बाई मुख्य त्या मांजारी, सर्व अधिकार तिच्या करी व्यवस्थेचा होता पै। या कारणे आपसात भांडणे होती सदोदित, स्वामी सेवेची तेथे अव्यवस्था होत असे। हे बाळप्पानी पाहोन नाना युक्ती योजून, मोडून टाकले भांडण एकचित्त सर्व केले। बाळप्पाची प्रेमळ भक्ती पाहुणी संतोष स्वामींप्रती, दृढ भाव धरुणी चित्ती सेवा करती आनंदे। ऐसे लोटता काही दिवस बाळप्पाच्या शरीरास, व्याधी जडली रात्रंदिवस चैन नसे क्षणभरी। भोग भोगिला काही दिन कागदाची पुडी बेंबीतून, पडली ती पाहता उकलोन विष त्यात निघाले। पूर्वी कोण्या कृतज्ञे बाळप्पासी यावे मरण, विष दिधले कानवल्यातून पडले आज बाहेर। स्वामी कृपेने आजवरी गुप्त असे उदरी, सद्गुरु सेवा त्यांच्या करी व्हावे लिखित विधीचे। प्रत्येक सोमवारी तयांनी महादेवाची पूजा करोनी, मग यावे परतोनी स्वामी सेवे कारणे। हे पाहुणी एके दिवशी बाई विनवी समर्थांसी, आपण सांगुनी बाळप्पासी शंकर पूजन वर्जावे। तैशी आज्ञा तयाप्रती एके दिनी समर्थ करती, परी बाळप्पाचे चित्ती विश्वास काही पटेना। बाईच्या आग्रावरून समर्थ दिली आज्ञा जाण, हे नसेल सत्यपूर्ण विनोद केला निश्चय। पूजा करणे उचित न करावी हेची सत्य, या परी चिठ्ठ्या लिहित प्रश्न पाहत बाळप्पा। एक चिठ्ठी तयातून उचलून पाहता वाचून, न करावेची पूजन तिये माझे लिहिलेसे। तेव्हा सर्व भ्रांती फिटली, स्वामी आज्ञा सत्य मानिली। ही भानगड पाहिली श्रीपाद भटजीने। श्रीपाद भट्ट एके दिवशी काय बोलती बाळप्पासी, दारा पुत्र सोडून देशी आपण येथे राहिला। आपण आल्यापासून आमचे होते नुकसान, ऐसे बोल ऐकून बाळप्पा मनी खिन्न झाला। स्वामींनी मज आज्ञा द्यावी, मी जातो आपल्या गावी। परी तुम्ही युक्ती योजावी, आज्ञा होईल ऐशीच। श्रीपाद भट्टे एके दिवशी विचारले समर्थांसी, कुलदेवतेच्या दर्शनासी जावया इच्छी बाळप्पा। ऐसे ऐकून या समर्थ
हास्यमुखे काय बोलत, कुलदेवतेचे दर्शन नित्य बाळप्पा येथ करीतसे. श्रीपाद म्हणे बाळप्पासी, समर्थन देती आज्ञेसी, तरी टाकून चिठ्ठ्यांसी आज्ञा देवी आपण. तयांचे कपट न जाणोनी, अवश्य म्हणे त्याच दिनी, 2 चिठ्ठ्या लिहोनी उभयतांनी टाकिल्या. चिठ्ठी आपल्या करी, भटजी उचली सत्वरी, येथे राहून चाकरी करी ऐसे लिहिलेसे. स्वामी चरणी दृढ भक्ती बाळप्पाची जडली होती, कैसा दूर तयांप्रती करतील यती दयाळ. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा प्रेमळ परिसोत 12 अध्याय गोढा. श्री राजाधिराज योगिराज श्री स्वामी समर्थ महाराजार्पणमस्तु. अध्याय 12 समाप्त. श्री स्वामी समर्थ.